एक माणूस होता ज्याने आयुष्यभर गर्दी टाळली, साहित्यिक मेळाव्यांना कधी गेला नाही, पुरस्कार मिळाला तर तोही परत केला. पण त्याने लिहिलेल्या कथा, त्या कथा आजही वाचकांना रात्री झोपू देत नाही. त्यांचं नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी साहित्याच्या दुनियेत ओळखले जाणारे फक्त GA म्हणून. आज आपण जाणून घेणार आहोत या एकाकी, गूढ आणि अलौकिक लेखकाची अविश्वसनीय जीवनगाथा. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत अडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्य कार्ट. साल होतं 1923. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर बसलेलं एक शहर बेळगाव. इथेच 10 जुलै 1923 रोजी गुरुनाथ आबाजी कुलकर्णींचा जन्म झाला. बेळगाव म्हणजे दोन संस्कृतींचा संगम. कन्नड आणि मराठी, दोन्ही भाषा, दोन्ही परंपरा इथे एकत्र नांदत होत्या. या वातावरणाने लहानग्या गुरुनाथच्या मनावर एक खोल ठसा उमटवला. भाषेची ताकद, शब्दांमागे दडलेली एक वेगळी दुनिया. त्यांचं शालेय शिक्षण बेळगावच्या मिशन स्कूलमध्ये झालं. त्यानंतर लिंगराज महाविद्यालयात त्यांनी पाऊल ठेवलं. लहानपणापासूनच ते वेगळे होते. मित्रांच्या गराड्यात असतानाही ते आतून एकटेच असत. त्यांना आवडायचं वाचणं, निरीक्षण करणं आणि मनातल्या मनात एक वेगळं जग उभं करणं. आणि त्या एकटेपणाने पुढे त्यांना एक महान लेखक बनवलं. पण त्याच एकटेपणाने त्यांचं सारं आयुष्य व्यापून टाकलं. लिंगराज महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर GAने इंग्रजी विषयात उच्च शिक्षण घेतलं. इंग्रजी साहित्याची त्यांचं नातं म्हणजे केवळ परीक्षेपुरतं नव्हतं. शेक्सपियरपासून डोस्तोव्स्कीपर्यंत जगभरातील महान लेखक ते आत्मसात करत होते. रशियन महाकथाकार दोस्तोव्स्की त्यांचा सर्वात आवडता लेखक. माणसाच्या मनाच्या खोल गुहेत जाणारी कथाशैली हे GAंच्या आत्म्याशी जुळत होतं. 1943 मध्ये लिंगराज महाविद्यालयात ते अधिछात्र म्हणून निवडले गेले. 1946 पासून त्यांनी विविध महाविद्यालयात इंग्रजीचं अध्यापन सुरू केलं. आणि मग एक दिवस ते आले धारवाडला. कर्नाटकातलं हे शहर पुढे त्यांचं कायमचं घर बनलं. JSS महाविद्यालय, इथे त्यांनी तब्बल 30 वर्षे इंग्रजी शिकवलं. वर्गात शिकवताना ते विद्यार्थ्यांना फक्त भाषा शिकवत नव्हते, ते त्यांना जगण्याचा, विचार करण्याचा एक नवा दृष्टिकोन देत होते. पण त्याच्या खऱ्या जगण्याची सुरुवात व्हायची होती संध्याकाळनंतर. तेव्हा वर्ग संपायचा, विद्यार्थी निघून जायचे आणि ते एकटे बसायचे, कागद आणि लेखणी घेऊन. 1950चं दशक. मराठी साहित्यात एक नवीन लाट येत होती, नवकथेची. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर हे लेखक मराठी वाचकांच्या हृदयात घर करत होते. आणि या वातावरणात धारवाडमधून एक वेगळाच आवाज ऐकू येत होता. सत्यकथा, त्या काळाचं सर्वात प्रतिष्ठित मराठी मासिक. इथे एकामागून एक GAंच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. एकूण 31 कथा सत्यकथेत प्रसिद्ध झाल्या. वाचकांना जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे. इतर लेखक लिहायचे गाव, माणसं, त्यांचे साधे सुख दुःख, पण GA लिहायचे माणसाच्या आत्म्याचा थरकाप, नियतीचा खेळ, मृत्यूची सावली, जगण्याचं गोड. आणि मग आलं 1959 साल. GAंचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला, निळा सावळा. हे पुस्तक वाचलं आणि मराठी साहित्य विश्व थक्क झालं. कथेचं हे वेगळेपण होतं. ती फक्त गोष्ट सांगत नव्हती, ती वाचकाला एका अनोख्या जगात खेचून नेत होती, जिथून परत येताना माणूस बदललेला असतो. महाराष्ट्र शासनाने या संग्रहाला पारितोषिक दिलं, पण GA तिकडे गेले नाहीत पुरस्कार घेण्यासाठी सुद्धा. हेच होते ते GA कुलकर्णी. निळ्या सावळ्यानंतर GAंचं लेखन थांबलं नाही, उलट खोल होत गेलं. 1960 पारवा, 1962 हिरवे रावे, 1966 रक्तचंदन, 1972 काजळमाया, 1975 पिंगळवेल आणि सांज शकुन आणि रामल खुणा. एकामागून एक कथासंग्रह येत राहिले आणि प्रत्येक संग्रहासोबत GAंची ख्याती वाढत राहिली. रक्तचंदनला महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालं. ललित मासिकचा पुरस्कारही मिळाला. पण GA धारवाडमधल्या आपल्या खोलीतून बाहेर पडले नव्हते. पण GAंच्या कथांमध्ये काय होतं असं विशेष? माणसाच्या वाट्याला येणारं सुखदुःख, राग, लोभ, आनंद, निराशा या सगळ्यात गुंफलेला माणसांमधले संबंध आणि त्यातून निर्माण होणारे ताण आणि त्यावर नियतीचा असीम खेळ. त्यांच्या काही कथा रूपकथा होत्या. ठिपका, विदूषक, दूत या कथा वाचताना वाचक गोंधळतो आणि मग एकदम आतून हादरतो. GAने एकदा लिहिलं होतं, कथा लिहिणं म्हणजे माझ्यासाठी एक शोध आहे, स्वतःचाच शोध.
त्यांनी नोबेल विजेते विल्यम गोल्डिंग यांच्या लॉर्ड ऑफ द फ्लाईजचा मराठी अनुवादही केलाय. इंग्रजी साहित्याशी त्यांचं नातं किती घट्ट होतं हे यातून दिसतं. 1972 साल जीएनचा सर्वात गाजलेला कथासंग्रह प्रकाशित झाला, काजळ माया. या संग्रहातील कथा म्हणजे एक काळ्या चष्म्यातून दिसणारा जग, शेवट नेहमी अनपेक्षित, प्रत्येक कथा मनात रुतून बसणारी. 1973 मध्ये साहित्य अकादमीने घोषणा केली की मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्य कृती म्हणून काजळ मायाला राष्ट्रीय पुरस्कार. हा पुरस्कार म्हणजे साहित्यातला सर्वोच्च सन्मान. संपूर्ण महाराष्ट्र आनंदात होता. पण जीएननी तो पुरस्कार परत केला. प्रवास खर्चात सकट परत केला. का? नक्की काय झालं होतं? त्या काळी काही साहित्यिक वर्तुळात या निवडीवर टीका झाली होती. त्या वादाने जीए व्यथित झाले. त्यांनी ठरवलं की ज्या पुरस्काराभोवती वाद होतो तो पुरस्कार नको. आणि हा निर्णय पाहून लोक चकित झाले. पण ज्यांना जीए ओळखत होते त्यांना आश्चर्य वाटलं नाही. कारण हेच होते ते प्रसिद्धीपासून दूर राहणारे, तत्वांशी तडजोड न करणारे जीए साहित्यिक कार्यक्रमांना कधीच जात नसत. गर्दी, मंचावर बसणं, भाषणं देणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. पण ते एकटे नव्हते. त्यांची एक अशी दुनिया होती, पत्रांची दुनिया. मित्रांना, आप्त्यांना ते अनेक पत्र लिहायचे. त्या पत्रांमध्ये होतं त्यांचं अफाट वाचन, जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि साहित्याबद्दलचे विचार. ही पत्रे नंतर 4 खंडात प्रकाशित झाली. ज्यांची निवडक पत्रे म्हणून या नावाने मौज प्रकाशन यांनी प्रकाशित केलं. मराठी लेखिका सुनीता देशपांडे, जे पु ल देशपांडे यांच्या पत्नी होत्या, त्यांची आणि जीएनची साहित्यिक मैत्री प्रगाढ होती. त्याचा उल्लेख सुनीताबाईंनी त्यांच्या आहे मनोहर तरी या आत्मचरित्रात केला आहे. जीए कुलकर्णी आणि आनंद अंतरकर यांच्यातला पत्रव्यवहार एका पुस्तकाद्वारे प्रकाशित झाला, एक धारवाडी कहाणी. त्यांची पत्रे म्हणजे साहित्याचाच एक प्रकार होता. ती पत्रे वाचणं म्हणजे जीएनच्या आत्म्याशी थेट संवाद साधणे. धारवाडमधल्या या त्या छोट्या खोलीत जीए वर्षानुवर्षे लिहित राहिले, शिकवत राहिले, जगत राहिले त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने. 11 डिसेंबर 1987 त्या दिवशी मराठी साहित्याचा एक एकाकी तारा निखळला. जीए कुलकर्णी हे जग सोडून गेले. पण ते जे सोडून गेले ते कधीच जाणार नाही. निळा सावळा, रक्तचंदन, काजळ माया या कथा आजही हजारो वाचकांना रात्री गुंगवून ठेवतात. त्यांच्या कथा इंग्रजीत अनुवादित झाल्या. अ जर्नी फॉरएव्हर, शॅडोज इन द डेझर्ट, विदूषक अँड अदर स्टोरीज. नाशिकच्या डॉक्टर विलास साळुंकेंनी हे अनुवाद केले. काही हिंदी अनुवादही झाले. जीएननी स्वतः कधी सांगितलं नाही की त्यांनी काय लिहिलंय आणि का लिहिलंय. पण त्यांच्या कथा स्वतःच सांगतात की माणूस किती एकटा आहे या विश्वात आणि त्याच एकटेपणातून तो किती सुंदर गोष्टी निर्माण करू शकतो. जीए कुलकर्णी म्हणजे मराठी साहित्यातील एक अशी खूण जी दिसत नाही पण जाणवते खूप खोलवर. त्यांनी पुरस्कार परत केले, प्रसिद्धीपासून दूर राहिले, पण साहित्याशी एकनिष्ठ राहिले आयुष्यभर. तर मित्रांनो, तुम्ही जर आजवर जीए वाचले नसतील तर आजच सुरुवात करा. काजळ माया किंवा निळा सावळा हातात घ्या. एक वेगळं जग तुमची वाट बघत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मराठी मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही जीए वाचले आहेत का, की तुमची आवडती कथा कोणती आहे. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका अद्भुत मराठी व्यक्तिमत्वाच्या कथेसोबत. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.